सर, रोबोटिक टिक्या शस्त्रक्रिये पद्धतीचे काय फायदे आहेत आणि ती कधी करावी? सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोबोटिक टीकेआर पद्धत मध्ये सर्जनच सर्व निर्णय घेत असतो आणि रोबोट हा केवळ एक तांत्रिक सहाय्यकाची भूमिका पार पाडत असतो. रोबोटिक टीकेआर शस्त्रक्रियेची गरज ही काही विशिष्ट केसेसमध्ये असते, जसे रुग्णाची शारीरिक रचना पूर्वीच्या अपघातामुळे अथवा जन्मजात अपंगत्वामुळे वेगळी असेल. तसेच कधी कधी रुग्णाचा हाडाचा भाग हा खूप जास्त असेल अथवा रुग्णाच्या मांडीच्या हाडामध्ये अथवा नडगीच्या हाडामध्ये पूर्वीचे काही शस्त्रक्रियेचे इम्प्लांट्स असतील. अशा केसेसमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया या विशेष मदतीच्या ठरू शकतात. मात्र बहुतांशी रेग्युलर केसेसमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेचे विशेष काही फायदे होत नाहीत. नक्कीच रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे इम्प्लांटची पोझिशन व मोजमाप हे अचूक घेण्यास मदत होतेच, पण जे अनुभवी व कुशल सर्जन्स आहेत ते हजारो शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या असल्यामुळं ते हीच गोष्ट पारंपरिक शस्त्रक्रिया पद्धतीमध्ये अतिशय कुशलतेने करतात व त्यांचे रिझल्ट्सही तितकेच चांगले येतात.